आपल्याला शोक प्रस्ताव आहे। मला वाटतं माननीय विरोधी पक्षनेते, मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे। देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते, या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा सभापती महोदय, म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते, या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं। तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय। कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला। त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट प्राप्त केली होती। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1957 ते 1971 पर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते। अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लौकिक होता। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, 1980 ते 1982 मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव,